अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील निरुड गंगामाई येथे मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। घरामध्ये पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचे नुकसान झाले असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। या प्रकारासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाला जबाबदार धरत स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। परिसरातील नाल्यांची कामे रखडल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। तातडीने नाल्यांची कामे पूर्ण करून पाणी साचण्याची समस्या कायमची सोडवावी, तसेच नुकसानग्रस्त नागरिकांना मदत द्यावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे। ग्रामपंचायतनं नाल्याचं काम केलं नाही ना, त्यामुळे ते पाणी अडल्यामुळे आमच्या कोट्यात पाणी शिरलं, कुटारात पाणी गेलं, त्यानंतर गाईच्या कोट्यात पाणी गेलं, अन्न बेकार झालं, घरातही पाणी शिरलं। याकडे प्रशासनानं काही लक्ष न देता याकडे काही लक्ष न देता हे पाणी अडलं आणि आमच्या घरामध्ये पूर्णपणे पाणी शिरलं, गाईच्या कुटारात आणि घरातही पाणी शिरलं। नेमकं गेल्या 2 दिवसापासून अतिवृष्टी चालू होती। त्या मला काय झालं, रोडवर शेतातून वाहणार पाणी होतं। सरकारनं ज्यावेळी रोडचं बांधकाम केलं, शासनानं जास्त काम केलं, त्यावेळी इथं कोणत्या प्रकारचं नाल्याचं काम न करता सरळ त्याला रोड केला कारणाचं काय झालं का रोडवरचं पाणी जे परिपूर्ण जे लोक आहे त्याच्या घरात घुसलेलं आहे। विशेषतः माझ्या घरामध्ये घुसलं, पण इतर लोक जे आहे त्याच्या घरामध्ये घुसलं, स्वयंपाक पल्लीपर्यंत पाणी घुसलं, जेवण काय तर काही लोक जे जनावरं, कुटारं, ढोरं हे सर्व पाण्यात आहे अक्षरशः। त्याच्यानंतर याच पाण्यात मोठ्या प्रमाणात सर्पसुद्धा आहे, विंचूसुद्धा आहे। बऱ्याचशा लोकांना सर्प सध्या दिसलेले आहेत। त्यामुळे आम्ही सध्या अशा प्रमाणात आहे की आमचं जीवन जगतो की मरतो आम्ही। विशेषतः या बाबतीत मी आधीच RTA दाखल केला होता। RTA दाखल केला असता संबंधित अधिकाऱ्याने किंवा इंजिनियरने मला सर्व सांगितलं होतं की तुम्ही पहिली गोष्ट गावात नसता, त्यामुळे तुमची आम्ही कोणत्याच प्रकारे दखल घेऊ शकत नाही। त्यानंतर मी सरपंचाला विषयी माहिती विचारली, सरपंचाला विचारपूस केली, त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही NOC दिली आहे म्हणे काम करायची। त्याच्यानंतर उद्या जर पाणी जमा झालं तर आम्ही संबंधित ग्रामपंचायत आम्ही स्वतः येऊ तुमचं पाणी काढून देऊ। पण आज पुरेची विषय ग्रामपंचायत आपली बरखास्त झाली आहे, पण आज कोणत्या प्रकारचा आम्हाला न्यायसुद्धा भेटलेला नाही। त्यानंतर आपण मागे जाऊन पाहू शकता, तिकडे तेच परिस्थिती अवघड झालेली आहे, पूर्णपणे पाणी आहे तिकडे। आणि गेल्या 8 ते 15 दिवस आम्ही अगदी सांगितलं होतं, अगोदर निवेदन दिले आहे, त्यानंतर काही बोललो सुद्धा संबंधित अधिकाऱ्यासोबत, PW खात्यासोबत त्यांना वेळोवेळी सांगितलं होतं की तुम्ही लवकरात लवकर पाण्याची जे काय ते उपाययोजना करा, जेणेकरून पाणी निघून जाईल आणि लोकांच्या घरामध्ये पाणी घुसणार नाही। पण संबंधित अधिकाऱ्याने, डिपार्टमेंटने कोणत्या प्रकारे दखल घेतली नाही, त्याचबरोबर ग्रामपंचायतसुद्धा आमची कोणती दखल घेतली नाही। परिणामी आज आम्ही या परिस्थितीत पोहोचलो आहोत की आमचं पाणी काढलं तर योग्य ठीक, नाहीतर आम्ही एकदा 8 दिवसामध्ये संबंधित मी स्वतः उपोषणाला बसणार आहे।